नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले आज धुळ्याहून अटक। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाण्यासाठी भाविकांसाठी करण्यात आली विशेष बसेसची सोय। कुडाशी येथील रेशन दुकानाचे दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना पिंपळनेर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद। न्यू सिटी हायस्कूल येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न। आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे हरित धुळे संकल्पनेअंतर्गत करण्यात आले वृक्षारोपण। आता बातमीपत्र विस्ताराने। नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालांत आयडी प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास धुळ्यातून अटक केली आहे। नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळ्यातून अटक केली आहे। शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक पोलिसांच्या पथकाने धुळे शहरात धडक देत ही कारवाई केली। धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी वाडिले यास नाशिक येथे नेण्यात आले। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी पहाटेच धुळ्यात दाखल झाले होते। प्रशांत वाडिले याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाकडून गेल्या अनेक तास त्यांच्या निवासस्थानाची कसून झाडाझडती घेण्यात आली। या शोध मोहिमेत बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे किंवा डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। संशयित आरोपी प्रशांत वाडिले याची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। या नियुक्तीला काही दिवस उलटत नाही तोच थेट आर्थिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्याने धुळे आणि नाशिकच्या राजकीय व शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। नाशिक मधील कोट्यवधी रुपयांच्या या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात आहे। आता या प्रकरणातील मुख्य संशयित प्रशांत वाडिले हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे त्याच्या चौकशीतून या रॅकेटमधील आणखी कोणकोणते चेहरे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये धुळे शहरातून प्रशांत वाडिले नामक एजंट तथा मोठा दलाल याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची टीमने अटक केलेली आहे। काल रात्री त्याला 8:30 ते रात्री 9च्या दरम्यान त्याला अटक केलेली होती। सकाळी त्याला रात्रभर देवपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि सकाळी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा घेतला। आता विषय असा की या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा त्याच्या आहेत ऑन रेकॉर्ड आणि त्यापैकी त्याच्या 2च शाळा त्याच्या चालू आहेत जमिनीवरती। बाकीच्या सगळ्या त्याच्या शाळा ज्या आहेत या सगळ्या शाळांची नावं आहेत। तर या सगळ्या शाळा त्याच्या फक्त कागदावरती आहेत। तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी 894 लोकांवरती बनावट शिक्षकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये। तर त्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टात देखील मी इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये। त्याची सुनावणी आता 7 तारखेला आमच्या वकील महोदयांनी सर्क्युलेशन घेतलं, त्याची सुनावणी येणार 18 जुलैला त्याची सुनावणी आहे। आता हा जो प्रशांत वाडिले जो आहे तर याच्यासोबत अजून याने आतापर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या आमदाराला गंडवलेलं आहे, कुठल्या कुठल्या खासदाराला गंडवलेलं आहे, कुठल्या कुठल्या मंत्री महोदयांना गंडवलेलं आहे, इव्हन धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा याने गंडवण्याचा प्रकार केलेला आहे असं ऐकलेलं आहे। तर त्याच्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं सगळ्यात पहिले प्रथमतः तर रामदास शेळके साहेबांचं मनापासून आभार की त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अगदी सिंगम ओरिजिनल डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे रामदास शेळके साहेब। त्याच्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही सुचवत न करता एवढंच सांगेन की नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने आज जे प्रशांत वाडिलेला उचललेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि आजपासून हे धुळे जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे। धुळे जिल्ह्यात आजपासून बडे बडे मासे तसेच बनावट शालार्थ आयडी धारक शिक्षक जे आहेत यांना सुद्धा उचलण्याचा कार्यक्रम करेक्ट पद्धतीने केला जाणार आहे। या जो प्रशांत वाडिले आहे याच्यासारखेच अजून धुळे जिल्ह्यात 3 मोठे मासे आहेत आणि या 3 मोठ्या मासांचे 7 छोटे पिल्लू आहेत। असे टोटल 15 जे लोक आहेत मेन मोठे मोठे या 15 मोठ्या लोकांवरती देखील यांची सुरुवात ही आजपासून होऊन गेलेली आहे। हे असं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घ्यावं, खास करून बनावट
जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने वाहतुकीचे नियोजन केले असून यंदा 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत धुळे विभागातून विशेष बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने वाहतुकीचे नियोजन केले असून यंदा 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणाऱ्या आषाढी यात्रेसाठी धुळे विभागातून विशेष बसेस भाविकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहेत. पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ, सुरक्षित आणि विनासायास प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने एक विशेष योजना आणली आहे. एखाद्या गावातून किंवा परिसरातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट एकत्र आल्यास त्यांच्या मागणीनुसार थेट संबंधित गावावरून किंवा ठिकाणावरून विशेष बस पंढरपूरसाठी रवाना केली जाईल. म्हणजेच भाविकांसाठी त्यांच्या गावापासून होम डिलिव्हरी सुविधा मिळणार आहे. यासाठी इच्छुक भाविक किंवा मंडळांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून आगाऊ नोंदणी करावी असे आवाहन आगार प्रमुख पंकज देवरे यांनी केले आहे. जय हरी. धुळे तालुक्यातील पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी व वारकरी बंधू भगिनींसाठी धुळे आगारामार्फत यात्रा कालावधीमध्ये साधारणतः पहाटे 5 वाजेपासून प्रत्येक 1 तासाला आपण बसेस उपलब्ध करून देत असतो. तसेच तशी तयारी पण झालेली आहे. तसेच ज्या गावातून ग्रुप बुकिंगचे आम्हाला जर संपर्क केला तर आम्ही थेट गावातून डायरेक्ट पंढरपूरपर्यंत जातानाही व्यवस्था करतो आणि सदर ग्रुपने आम्हाला येताना देखील संपर्क साधला तर त्यांची गावापर्यंत येण्याची देखील व्यवस्था करण्याची तयारी किंवा प्रयोजन धुळे आगारामार्फत या वर्षाचं करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. साक्री तालुक्यातील कुडाशी येथील रेशन दुकानाचे दरवाजे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील महूबंद पोस्ट कुडाशी येथील रेशन दुकानात घरफोडी करून गव्हाचे 10 कट्टे चोरणाऱ्या 4 चोरट्यांना पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 9 जुलै रोजी पहाटे 2 ते 4 वाजे दरम्यान पंढरीनाथ बारकू पवार यांच्या महूबंद येथील रेशन दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे 50,000 रुपये किमतीचे 50 किलो वजनाचे गव्हाचे 10 कट्टे चोरून नेले. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोबारे पोस्ट कुडाशी तालुका साक्री येथून प्रदीप छोटीराम गांगुर्डे वय 25, गुलाब गोकुळ शिंदे वय 31, योगेश यशमल बहिरम वय 24 आणि मंगेश गुलाब सावळे वय 26 या चौघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचे गव्हाचे 10 कट्टे, 70,000 रुपये किमतीची दुचाकी आणि 50,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे, पोलीस अंमलदार अशोक पवार, कांतीलाल ऐरे, विश्वास हजारे, योगेश महाले, संदीप पावरा, पंकज वाघ आदींनी केली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनोजी करणका न्यू सिटी हायस्कूल येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेचे मुख्याध्यापक NV नागरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेचे मुख्याध्यापक NV नागरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रास्ताविकात शाळेचे उपमुख्याध्यापक SV भांबरे यांनी पालक शिक्षक संघाच्या सभेचे उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर सर्वप्रथम पालक शिक्षक संघाच्या माजी खजिनदार SS जोशी यांनी मागील वर्षाच्या पालक शिक्षक संघाचा अहवाल सादर केला. शाळेचे पर्यवेक्षक डॉक्टर NU बागुल यांनी शालेय शिस्त व विविध स्पर्धा परीक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले. या सभेत सन 2026-27 ची नूतन कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. चालू शैक्षणिक वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून योगेश बच्चाव, सहसचिव म्हणून वैशाली खैरनार, सचिव म्हणून सौ VP सुळे, खजिनदार म्हणून सौ SA मंदान यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक NV नागरे, उपमुख्याध्यापक SV भांबरे, पर्यवेक्षक डॉक्टर NU बागुल, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष साक्षी जोशी, पालक शिक्षक संघाचे माजी
सहसचिव प्रवीण दुग्गड, माजी सचिव सौ SV डोंगरे, माजी खजिनदार सौ SS जोशी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PS साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन सौ SS जोशी यांनी मानले. सर्वसाधारण सभा यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. मग इतर मुलांनी याने लिहिलेल्या नाहीत, मग का लिहित नाही असा प्रॉब्लेम असतो. कधी कधी काही मुलांना दिसत नाही पायावरचं, नजरचा प्रॉब्लेम असतो, डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे तो लिहित नाही. पण हा प्रॉब्लेम तो घरी सांगत नाही. आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागरे सर आहेत. सरांचं शिक्षण MA BEd इंग्रजी इतिहास एवढं झालेलं. मध्ये पालक शिक्षक संघामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मी सौ SS जोशी मॅडम यांना सेंटर 250 रुपये, पुष्पहार 80, पाचवी स्कॉलरशिप पहिली व दुसरी 450 रुपये, गजानन टी स्टॉल चहा कॉफी इत्यादी. त्यानंतर राजा पोलीस स्टोर हे आपल्याला एक ज्ञात आहे. कारण शाळेत येण्याच्या पूर्वी जे काही तो शिकलेला आहे, त्याच्या मनावर जे काही कोरलं गेलेलं आहे, ते घरातून आणि आपल्या परिसरामधून जे शिकलेलं आहे, त्या वातावरणातून जो शिकलेला आहे, ते घेऊन ते फक्त केवळ नियम सांगण्यापुरत्या नसून शाळा आणि घर मिळून मुलाचे भविष्य आपण घडवणार आहोत. त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि तो विश्वास निर्माण व्हावा याच्यासाठी मी जे काही सांगणार आहे ते विद्यार्थ्याला केंद्रीभूत ठेवून ठेवलेलं आहे. काही गोष्टी कटू असतील त्या आपल्या मुलाला लागू पडतच असतील असं नाहीये, परंतु सर्वसमावेशक या सूचना सांगितल्या जाव्यात या दृष्टिकोनातून याकडे आपण पाहावं ही अपेक्षा आहे. महापालिकेच्या माध्यमातून यंदा पावसाळ्यात हरित धुळे संकल्पनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साक्री रोडवरील पत्रकार भवन परिसरात महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून यंदा पावसाळ्यात हरित धुळे संकल्पनेअंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. या अभियानात सक्रियपणे सहभागी व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साक्री रोडवरील पत्रकार भवन परिसरात महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत सदर उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार संघाने हरित धुळे मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांनी आपल्या शहराला हरित शहर बनवून पर्यावरण रक्षणाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, सर्वांनी झाडे लावावीत असे आवाहन यावेळी केले. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष रवींद्र नगराळे, कार्याध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार, पुरुषोत्तम गडरू, निलेश भंडारी, धनंजय दीक्षित, सनी सोनवणे, दीपक शिंदे, शरद वेंदे, धनंजय गाळणकर, राकेश गाळणकर, रूपक बिरारी, सोपान देसले, श्रीकृष्ण बेडशे, गोरख गर्दे, संजय पाटील, मनोहर सोलंकी, भूषण डोंगरे, संतोष दोरकर, संदीप त्रिभुवन, योगेश पाटील, चेतन पंडित, रोहित गर्दे, शांताराम आहिरे, सुभाष वाघ आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 100 ते 150 मोठ्या वृक्षांचं लागवड आज मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. महानगरपालिकेने हरित धुळे कृती संघाच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि नागरिकांना आवाहन केलं होतं, तेव्हा मराठी पत्रकार संघाने आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही सुद्धा महानगरपालिका क्षेत्रामध्ये हरित धुळे होण्यासाठी वृक्षारोपण करू. आणि फक्त ते बोलून थांबले नाही, तर कृतीतून त्यांनी आज एक सर्वसामान्यांना आणि सगळ्यांना संदेश दिला आहे की प्रत्येकाने ह्या हरित धुळे वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. याचा फायदा आपल्या शहरालाच होणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जे वाढतं तापमान आहे या वृक्षारोपणाच्या माध्यमातूनच त्यावर आपण नियंत्रण आणू शकू. मी महानगरपालिकेच्या वतीने मराठी पत्रकार संघ आणि इथे जमलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ ID प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले आज धुळ्याहून अटक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाण्यासाठी भाविकांसाठी करण्यात आली विशेष बसेसची सोय. कुडाशी येथील रेशन दुकानाचे दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना पिंपळनेर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद. न्यू सिटी हायस्कूल येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न.
आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे हरित धुळे संकल्पनेअंतर्गत करण्यात आले वृक्षारोपण। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।